वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून वाशिम जिल्ह्यात जर बघितलं तर 55 सौर प्लॅन्टची उभारणी करण्यात आली होती. मात्र जवळपास जर बघितलं तर आतापर्यंत 22 ते 23 प्लॅन्ट हे पूर्णतः कार्यरत असल्याचं चित्र आहे. सध्या परिस्थिती आपण बघू शकतो. मी चिखली खुर्द या गावातील जे ग्रामपंचायतने E-क्लास जमीन दिली आहे त्यावर प्लॅन्ट हे उभारणी करण्यात आले. मात्र या ज्या ग्रामपंचायतनं जे हे जमीन दिली याचे जे भाडेतत्वावर त्यांना किंवा बक्षीस स्वरूपात त्यांना एक रक्कम देण्यात येणार होती. मात्र ती पहिल्या वर्षी त्यांना 5 लाख रुपये ही रक्कम देण्यात आली. अजून 2 वर्ष देणं गरजेचं होतं. मात्र ते 2 वर्ष मिळाले नसल्यामुळे ग्रामपंचायतीतील जे सदस्य असो या नागरिक असो हे पूर्णतः नाराज असल्याचं चित्र आहे. सध्या आपल्यासोबत काही नागरिक आहेत म्हणजे ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकीच काय परिस्थिती. दादा काय परिस्थिती? परिस्थिती अशी आहे सर, की आम्ही शेतकरी त्यासाठी निर्णय घेतला होता किंवा खरोखर शेतकऱ्याचा सुद्धा फायदा होईल आणि आपल्या तिन्ही गावचा सुद्धा फायदा होईल. कारण की त्यानं आम्हाला सांगितलं, की तुम्हाला आम्ही काहीतरी मोबदला देऊ आणि ते मोबदलाच्या ह्याच्यातून आमच्या गावाचा विकास होणार होता आणि ते विकास खरोखर रखडला. विकास रखडला कारण की त्यानं आम्हाला 1 वर्ष मोबदला दिला. त्यानंतर काय मोबदला दिला नाही. त्यांना विनंती आहे, की बुवा आम्हाला लवकरात लवकर मोबदला द्यावा आणि विकासाच्या सहकार्य करावं. नक्कीच आपल्या स्वतः अजून काही सामाजिक कार्यकर्ते. तर दादा काय गावातली परिस्थिती आणि याच्यात म्हणजे उद्दिष्ट काय होतं आणि तुम्हाला अनुदान नाही मिळालं तर मग गावात काय परिणाम? नाही, शासनाने ज्याप्रमाणे कबूल केलं त्याप्रमाणे त्यांनी द्यायला पाहिजे. आदरणीय मोदीजींनी त्या ठिकाणी पोरादेवीच्या कार्यक्रमामधून 5 लाख रुपये टाकले. जिल्ह्यातील माझ्या माहितीप्रमाणे 15 ग्रामपंचायतींनाच ते टाकले. 45 ठिकाणी वास्तविकरित्या हा प्लांट उभारणी सुरू आहे. काही म्हणजे 30 ग्रामपंचायतींना अजून एक सुद्धा 5 लाख रुपये सुद्धा मिळालेले नाहीत आणि आम्हाला दुसऱ्या वर्षीचे आता 2 वर्ष होत आहेत तरी सुद्धा वर्षीचा दुसरा हप्ता म्हणूया आपण, तो सुद्धा मिळालेला नाही. परिणामी गावातील ज्या अत्यावश्यक आणि मूलभूत सुविधा आहेत, ज्या अत्यावश्यक कामं लोकांची करायची आहेत, त्याला कुठेतरी आळा बसतोय किंवा अडचण निर्माण होत आहे. म्हणून शासनास विनंती आहे, की त्यांनी लवकरात लवकर तो आम्हाला हप्ता द्यावा. विरोधी पक्षांच्या आमदारांना आम्ही म्हणतो, की तारांकित प्रश्न उपस्थित करा. ते करत नाहीत, सत्ताधारी ऐकायला तयार नाहीत. अशी परिस्थिती आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनानेच आमच्याकडे मागणी केली म्हणून आम्ही ही शिल्लक असलेली जमीन त्यांना देऊ केली आणि कारण की शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल या उदात्त हेतूमुळे आम्ही हे केलं आणि तिन्ही गावचा आणि परिसराचा फायदा होईल. या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल. हा एक मोठा म्हणजे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही जमीन दिली. तरी शासनास विनंती आहे, की आम्ही जमीन दिली, त्यांनी आम्हाला मोबदला द्यावा जेणेकरून आम्ही गावकऱ्यांचे, लोकांच्या हिताचे कामं त्या ठिकाणी करू. नक्कीच हे होते आपल्यासोबत काही ग्रामस्थ, काही ग्रामपंचायत सदस्य यांचं एकच मत आहे, की जेणेकरून आमचा जो मोबदला आहे, जो रखडलेला आहे, तो लवकरात लवकर द्यावा जेणेकरून आम्ही गावातला विकासाला याचा चालना मिळणार नाही. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.